वेलकम. स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या या 8वी इंग्लिशच्या सेशनमध्ये. टुडे वी विल सी आवर नेक्स्ट लेसन, एक्सक्यूजेस. दिस इज अ स्किट. एक्सक्यूजेस म्हणजे सबबी, रिझन्स, कारणं, आणि अ स्किट म्हणजे प्रहसन, नाटकाचा एक प्रकार. बिफोर स्टार्टिंग द लेसन वी विल स्टार्ट विथ चिटचॅट ॲक्टिव्हिटी. वी आर ऑन पेज नंबर 40. पेज नंबर 40वर आहोत आपण. चिटचॅट ॲक्टिव्हिटीने सुरुवात करूया. एक्सक्यूजेस या आपल्या पुढच्या लेसनला आपण सुरुवात करू. आपल्या चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा पहिला क्वेश्चन आपण डिस्कस करू. डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे? प्रत्येक विद्यार्थ्याला विचारला गेलेला हा प्रश्न आहे. दिस क्वेश्चन इज आस्क्ड टू each and every student. Do you come to school on time every day? हा व्हर्बल क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो असतं त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन असं म्हणतो. मग जर तुम्ही वेळेवर शाळेमध्ये रोज येत असाल तर मग याचं उत्तर असेल की येस, आय गो टू स्कूल एव्हरी डे ऑन टाईम. किंवा जर याचं उत्तर नो असेल तर मग तुम्ही म्हणाल की नो, I don't go to school on time every day. Okay. Our next question is, what do you feel when you are late? शाळेत जाताना जेव्हा तुम्ही लेट होतात तेव्हा तुम्हाला काय वाटतं? What do you feel at that time? Definitely you feel sad at that time. तुम्हाला वाईट वाटलं पाहिजे कारण शाळेत जायला तुम्ही लेट झालेले असतात. पण ही झाली आदर्श परिस्थिती. तुम्हाला काय वाटतं अशा वेळी? ते उत्तर तुम्ही इथं द्यायचं आहे. सपोज युअर आन्सर विल बी, वेन समटाइम्स आय केम लेट आय फील व्हेरी सॉरी अँड गिल्टी. सॉरी आणि गिल्टी आम्हाला फील होतं. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? जे लेट कमर्स असतात त्यांच्यावरती कोणती ॲक्शन घेतली जाते? बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलेला असेल की लेटकमर्स जे असतात त्यांच्यावर कोणते ॲक्शन घेतले जाते. बऱ्याचदा गेटवरती त्यांना अडवलं जातं. गेटवरती काही शिक्षक उभे असतात अँड दे पनिश लेटकमर्स. लेटकमर्स गेट पनिशमेंट फॉर कमिंग लेट इन टू द स्कूल. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर युअर लेट कमिंग? एक्सक्यूजेस म्हणजे कारणं, रिझन्स. तुम्ही शाळेमध्ये उशिरा का आलात याची कारणं तुम्ही सांगतात का? आर दे ट्रू ऑर फेक? ती खरी असतात की खोटी असतात? युजली आय टेल ट्रू रिझन्स फॉर कमिंग लेट टू स्कूल. असं आपण गृहीत धरूया की तुम्ही सगळी जी कारणं सांगतात ती खरी असतात. आवर नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? पंक्च्युअलिटी, वेळेचं महत्त्व, कोणतीही गोष्ट वेळेवर करणे हे आपल्या आयुष्यात का महत्त्वाचं असतं? याचं उत्तर आपण सांगू शकतो की इफ वी आर नॉट पंक्च्युअल वी माइट मिस सम अपॉर्च्युनिटीज इन अवर लाईफ. अवर वर्क ऑल्सो डिलेज अँड दॅट अफेक्ट्स अवर सक्सेस इन लाईफ. सो वी मस्ट बी पंक्च्युअल इन अवर लाईफ. वेळेवरच आपण प्रत्येक काम केलं पाहिजे, कारण जर आपण उशीर केला तर काही कामं आपल्या हातून चुकू शकतात. काही अपॉर्च्युनिटीज, संधी आपल्या हातून चुकू शकतात. म्हणून आपण पंक्च्युअल असलं पाहिजे. ओके, वी विल मूव्ह फॉरवर्ड. पुढे जाऊ आपण. इथे एन्जॉय द जोक्स. इथे आपल्याला 2 जोक्स दिलेले आहेत. वी विल लिसन दिस जोक अँड वी विल एन्जॉय दिस जोक्स. अवर फर्स्ट जोक इज, सॉरी, okay, sorry for disturbance. Our first joke is, this is a conversation between teacher and students. Teacher and student मधलं हे conversation आहे. Teacher says, Asif, why are you crawling in the class? Crawling, रांगत येणे. आसिफ वर्गामध्ये येताना रांगत येत असेल म्हणून त्याला टीचर विचारतो की why are you coming crawling in the class? रांगत काय येतोयस वर्गामध्ये? आसिफ answers, तो उत्तर देतो. काय म्हणतो?
आय एम सॉरी टीचर, बट यस्टरडे यू वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट. आसिफ म्हणतो मी काल उशिरा आलो होतो शाळेत आणि तुम्ही मला सांगितलं की जर तू उशिरा आलास तर चालत येऊ नकोस. सो आणि पुढे डॉट डॉट आहे आणि म्हणून मग तो म्हणतोय की मी रांगत रांगत येतोय. दिस इज जोक. आवर सेकंड जोक इज नेक्स्ट जोक. दिस इज अ कन्व्हर्सेशन बिटवीन टीचर अँड शर्वरी. टीचर सेज टू शर्वरी. टीचर्स शर्वरीला म्हणतात, काय म्हणतात, शर्वरी, यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल. Don't you feel ashamed? Why do you come to school so late? शर्वरी उशिरा शाळेमध्ये येत असेल नेहमी म्हणून टीचर तिला रागवतायत. त्या म्हणतायत की तुला लाज वाटत नाही का, तू शाळेमध्ये रोज उशिरा का येते. शर्वरी काय उत्तर देते बघू आपण. शर्वरी सेज, आय एम सॉरी मॅडम, बट ऑन माय वे टू स्कूल देर इज अ रोड साईन दॅट सेज गो स्लो. शर्वरी उत्तर देते, ती काय म्हणते की मी शाळेमध्ये येत असताना रस्त्यात मला एक बोर्ड दिसला आणि त्याच्यावरती लिहिलेलं होतं गो स्लो, हळू जा. अँड मॅम, यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड सायन्स सेज. आणि शर्वरी टीचरला म्हणते की मॅडम, तुम्हीच आम्हाला शिकवलंय की रोडावर चालत असताना रोड साईन जे असतात, रोडाच्या आजूबाजूला ज्या सूचना दिलेल्या असतात त्या सूचना पाळायच्या असतात. म्हणून मी गो स्लो, म्हणून मी हळू जाते आणि शाळेमध्ये लेट येते, असं स्पष्टीकरण शर्वरी तिच्या टीचरला देते. ओके, पुढे एक छोटासा ग्रामरचा भाग आपल्याला दिलेला आहे, तो आपण बघू काय दिला आहे. रिपोर्टेड स्पीच. डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच. इथे डायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्तीचं तोंडचं वाक्य जे असतं ते जेव्हा जसंच्या तसं लिहिलं जातं अवतरणांमध्ये तेव्हा त्याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. आणि इनडायरेक्ट स्पीच म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडचं वाक्य जेव्हा दुसरा व्यक्ती तिसऱ्याला सांगतो तेव्हा त्याला आपण इनडायरेक्ट स्पीच असं म्हणतो. मग इथे डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे, अमर सेड. डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे, काय दिलं आहे बघा, अमर सेड, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो. संकेत, अमर संकेतला म्हणतोय, अमर सेड, आय शॅल कम टू मीट यू टुमॉरो. संकेत, अवतरण चिन्ह दिलेली आहेत, इन्व्हर्टेड कॉमर्स दिलेली आहेत. ओके, आता त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं झालेलं आहे बघा. अमर टोल्ड संकेत दॅट ही वुड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. या पद्धतीने या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर केलेलं आहे. आता याच्यावर आधारित आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी काय करायची आहे. नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच. हे जे इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, काय बदल झालेले आहेत, डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना काय काय बदल झालेले आहेत ते आपल्याला आता सांगायचे. ओके, मग पहिला बदल आपण काय सांगू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे डायरेक्ट सेंटेन्समध्ये, डायरेक्ट स्पीचमध्ये जो कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाज दिलेले आहेत, कॉमाज आणि इन्व्हर्टेड कॉमाज जे दिलेले आहेत ते सगळे काय केलेले आहेत, काढून टाकलेले आहेत. इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना कॉमाज आणि इन्व्हर्टेड कॉमाज जे असतात, अवतरण चिन्ह आपण ज्याला म्हणतो, ती काढून टाकलेली आहेत. दुसरा काय बदल केलेला आहे त्यामध्ये. दुसरा बदल असा केलेला आहे त्यामध्ये, सेड हे जे रिपोर्टिंग व्हर्ब आहे डायरेक्ट स्पीचमधलं, सेड हे रिपोर्टिंग व्हर्ब जे ते काढून टाकलेलं आहे आणि त्याच्याऐवजी टोल्ड ह्या रिपोर्टिंग व्हर्बचा वापर केलेला आहे. त्यानंतर पुढचा बदल असा आहे की जी दोन वाक्य आहेत त्या दोन वाक्यांना जोडण्यासाठी इथे दॅटचा वापर केलेला आहे. कॉमाज आणि इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकलेले आहेत म्हणून मग दोन वाक्य जोडण्यासाठी म्हणून दॅट या कंजंक्शनचा वापर केलेला आहे. ओके, त्यानंतर पुढचा बदल असा झालेला आहे की सर्वनामाची विभक्ती बदललेली आहे. आयचं रूपांतर ही मध्ये झालेलं आहे. सर्वनामाची विभक्ती बदललेली आहे. म्हणजे हे असे बदल आपण डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना करत असतो. सगळ्यात आधी आपण काय करतो, इन्व्हर्टेड कॉमाज काढून टाकतो. रिपोर्टिंग व्हर्ब जो असतो, रिपोर्टिंग व्हर्बमध्ये बदल होतो. नेहमी टोल्डच येईल असं नाही आहे. इथे टोल्ड का आलेलं आहे, कारण डायरेक्ट स्पीचमध्ये अमर कोणाशी बोलतोय
त्याचं नाव दिलेलं आहे, म्हणून तिथे टोल्ड आलेलं आहे. समजा इथे संकेत हे नाव नसेल तर मग इथे टोल्डच्या ऐवजी आपण सेड वापरलं तरी चालणार आहे. ठीक आहे. पुढचा काय बदल होतो तर आपण इनडायरेक्ट स्पीचमध्ये डॅटचा वापर करतो. त्यानंतर सर्वनामांच्या विभक्ती ज्या असतात त्या विभक्ती बदलतात. असे काही बदल डायरेक्ट स्पीचचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करत असताना होतो. हा लेसन झाल्यानंतर काही एक्झाम्पल्स आपण या डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे बघणारच आहोत. ठीक आहे. म्हणून आपण आता पुढे जाऊ. आपण आता सुरुवात करूया एक्सक्यूजेस अ स्किटला. नाव वी विल स्टार्ट अवर लेसन एक्सक्यूजेस अ स्किट. ओके. एक्सक्यूजेस म्हणजे सबबी, कारण, आणि अ स्किट म्हणजे प्रहसन, नाटकाचा एक प्रकार. कॅरेक्टर्स कोणकोणती आहेत आपली यामध्ये? 2 कॅरेक्टर्स आहेत. रितेश नावाचा एक विद्यार्थी आणि मिसेस सेन नावाची एक शिक्षिका. रितेश इज अ स्कूल स्टुडंट अँड मिसेस सेन इज हिज क्लास टीचर. सीन कुठला आहे? ही सगळी घटना कुठं घडलेली आहे? ही सगळी घटना घडलेली आहे क्लासरूममध्ये, एका वर्गखोलीमध्ये ही घटना घडलेली आहे. ओके. नाव वी विल स्टार्ट द लेसन. वी आर ऑन पेज नंबर 41. ओके. रितेश सेज. बघा, जेव्हा डायलॉगच्या फॉर्ममध्ये लेसन जर असेल, पॅसेज जर असेल, तेव्हा नावाच्या समोर 2 टिंब दिलेली असतात. ठीक आहे. कोलन मार्क्स असं ज्याला आपण म्हणतो. तेव्हा त्याचा उच्चार आपण सेज असा करायचा. रितेश म्हणतो, मिसेस सेन म्हणते, है ना. या पद्धतीने रितेश सेज मे आय कम इन मॅम. वर्गखोलीमध्ये आपण बघितलं की सीन इज अ क्लासरूम. ही घटना कुठं घडते? क्लासरूममध्ये घडते. वर्ग सुरू झालेला आहे. अर्थातच रितेश जो आहे तो लेट आलेला आहे वर्गात. रितेश इज अ लेट कमर इन द क्लासरूम, सो ही इज आस्किंग परमिशन टू हिज मॅडम. व्हॉट इज द नेम ऑफ हिज मॅडम? करेक्ट. मिसेस सेन इज द नेम ऑफ द टीचर, हिज मॅडम. अँड व्हॉट इज द नेम ऑफ द स्टुडंट? करेक्ट. रितेश इज द नेम ऑफ स्टुडंट. मग सुरुवात करूया आपण. वी विल स्टार्ट. रितेश सेज, मे आय कम इन मॅडम. मिसेस सेन सेज, नाऊ डोंट यू थिंक यू आर अर्ली. त्याला उशीर झालेला आहे आणि म्हणून उपरोधाने मिसेस सेन म्हणतात की आता तुला असं वाटत नाही का की तू लवकर आलाय? रितेश सेज, पार्डन मॅम. मला समजलं नाही मॅडम, पुन्हा सांगता का? कारण तो उशीर आलेला आहे. त्याला कळता येते की मॅडम त्याला उपरोधाने बोलताय. मिसेस सेन सेज, आय मीन फॉर द सेकंड पिरियड. दुसऱ्या पिरियडसाठी तू लवकर आलायस. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड. तू दुसऱ्या तासासाठी लवकर आलेला आहेस म्हणे. मग त्यावर रितेश काय म्हणतो? नाव रितेश इज अ एक्सपर्ट पर्सन इन मेकिंग स्टोरीज. स्टोरी बनवायमध्ये तो एक्सपर्ट आहे. तो काय म्हणतोय? रितेश सेज, आय एम सॉरी मॅम, आय एम रिअली सॉरी. आय स्टार्टेड वेल इन टाइम फ्रॉम होम. यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन. मी वेळेतच करून निघालो, पण काय झालं तुम्ही विश्वास ठेवणार नाही म्हणे मॅडम. मिसेस सेन काय म्हणतायत? वी विल सी. लेट अस हिअर द स्टोरी फर्स्ट. चला म्हणे आधी आपण स्टोरी ऐकूया. व्हॉट हॅपन? नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक, आय एम शुअर. भूकंपापेक्षा जास्त काही मोठं घडलेलं नसेल याची मला खात्री म्हणे. रितेश सेज, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. रितेश विनवण्या करतोय. तो म्हणतोय की मी खरोखर लेट झालोय, माझ्याकडे खरोखर एक संयुक्तिक कारण आहे असं तो म्हणतोय. मिसेस सेन सेज, गो अहेड. गो अहेड म्हणजे सांग, सुरुवात कर सांगायला. रितेश सेज, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन that leads to the market. Suddenly I heard a scream from the main road. तो म्हणतोय की मी शाळेत यायला निघालो रोजच्या सारखा. युजली आय वॉज वॉकिंग टू स्कूल फ्रॉम माय होम. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन. तिची चिंचोळी गल्ली आहे, अरुंद अशी गल्ली आहे. ती गल्ली मी पार केली, अर्ध अंतर मी पार केलं, मार्केटपर्यंत आलो. आणि काय झालं तेव्हा? सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. स्क्रीम, कुणीतरी ओरडलं. मला कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला.
मिसेस सेन सेज, मिसेस सेन त्याला म्हणतायत, काय म्हणतायत, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट, आणि मग निश्चितच कोण ओरडलं याचा तुला तपास करणं भागच आहे. त्या उपरोधाने म्हणतायत त्याला. रितेश काय म्हणतो त्याच्यावर? रितेश सेज, येस मॅम, I had to find out if someone needed help. And sure enough, there was this person laying near the pavement. He was groaning with pain. ते सांगतो की हो, मला खरोखर ते शोधून काढायचं होतं की कोण अडचणीत आहे, कारण आय वॉन्टेड टू हेल्प हिम, आय नीडेड हेल्प. त्याला मला मदत करायची होती. अँड शुअर एनफ देअर वॉज दिस पर्सन लेईंग नियर द पेवमेंट. पेवमेंट रोड जो असतो, रस्ता जो असतो, त्याच्या आजूबाजूला चालण्यासाठी म्हणून जी जागा दिलेली असते त्याला पेवमेंट असं म्हणतात. मग त्या पेवमेंटवरती एक माणूस पडलेला होता आणि ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. ग्रोनिंग कढणे, पेन वेदना, तो वेदनेने कणत होता. मिसेस सेन काय म्हणतात पुढे? मिसेस सेन सेज, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग तू त्यांना डॉक्टर जाधवकडे घेऊन गेलास. रितेश म्हणतो की नो मॅम, आय डिडंट गेट द चान्स. मला संधीच नाही मिळाली. जस्ट ॲज आय रीच्ड दॅट मॅन, अनदर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड, अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. मला संधीच नाही मिळाली म्हणे. मी त्याला मदत करायला जाणारच होतो. आय वॉज टू हेल्प हिम, बट ॲट दॅट टाइम समथिंग हॅपन. काहीतरी झालं तेव्हा. काय झालं की एक माणूस एका दुकानातनं निघाला, त्याच्या हातात काहीतरी पॅकेट होतं आणि तो धावत सुटला. आणि शॉपकीपर, तो जो दुकानदार होता, तो सुद्धा त्याच्या मागे धावत होता. आणि धावताना तो काय ओरडत होता? व्हाईल रनिंग आफ्टर दॅट पर्सन द शॉपकीपर वॉज शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. पकडा त्याला, तो चोर आहे, असं तो ओरडत होता. मिसेस सेन सेज, अमेझिंग, कमाल आहे बा. Quite a handful for you to deal with, and all at once. What did you do then? कमाल आहे बा, एवढं सगळं तुझ्यासोबत एकाच वेळी घडलं. या सगळ्या परिस्थितीला तुला एकाच वेळी सामोरं जावं लागलं. मग तू काय केलंस? रितेश सेज, येस मॅम, बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन्ड देन. याच्याही पेक्षा जास्त अमेझिंग, आश्चर्यकारक घटना तर पुढे घडली. दॅट मॅन नियर द पेवमेंट, ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीप. तो जो पेवमेंटवरती पडलेला माणूस होता म्हणे, तो सुद्धा उठला आणि तो सुद्धा त्या चोरासोबत पळायला लागला. ओके, वी आर ऑन पेज नंबर 42. विदाउट लुझिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. वेळ न दवडता मी सुद्धा काय केलं? त्यांच्या मागे धावलो. मग मिसेस सेन त्याच्याशी बोलतायत. मिसेस सेन सेज, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. मग निश्चितच तू त्यांना पकडलं असशील म्हणे आणि त्यांना तू पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला असशील म्हणे. रितेश हुशार आहे. रितेश इज अ क्लेवर पर्सन, इज अ क्लेवर बॉय. तो त्याच्या मॅडमच्या कोणत्याच वाक्यांमध्ये अडकत नाही आहे. आता तो काय उत्तर देतोय? रितेश सेज, वी कुडंट डू दॅट मॅम. मला हे करायला पण संधी नाही मिळाली. दे जस्ट व्हॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. अचानक घडलं म्हणे हे सगळं, सो फास्ट. व्हॅनिश्ड, गायब झाले. रस्त्याच्या कॉर्नरजवळ जाऊन ते जणू गायबच झाले आणि म्हणून मला ती संधी मिळाली नाही. मिसेस सेन सेज, देन वाय आर यू लेट. मग तुला लेट का झालं म्हणे? ते चोर तर पळून गेले, तुला तर ते सापडले नाही, मग तुला उशीर का झाला? वाय आर यू लेट. मग रितेश काय म्हणतो? रितेश सेज, दॅट इज नॉट ऑल. फक्त एवढंच नाही झालं म्हणे. आय रिअलाइज्ड दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. गडबड. त्या गडबडीमध्ये मी माझी बॅग त्या दुकानातच विसरलो. सो आय रॅन बॅक टू गेट इट. म्हणून मग ती बॅग घ्यायसाठी म्हणून मी काय केलं? मी मागे गेलो. आय रॅन बॅक टू गेट माय बॅग. मिसेस सेन सेज, अँड इट वॉजंट देअर. आणि ती बॅग निश्चितच तिथं नसेल म्हणे. मग रितेश काय उत्तर देतो? रितेश ॲन्सर, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट. नाही मॅडम, ती बॅग तिथंच होती. बट देअर वॉज अ ह्यूज हॅरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. पण त्या बॅगवरती एक ह्यूज, त्या बॅगवरती एक ह्यूज असा हेअरी ब्राऊन कलरचा डॉग बसलेला होता. मोठा केसाळ तपकिरी रंगाचा कुत्रा बसलेला होता. आय डिडंट नो व्हॉट टू डू. काय करावं काहीच कळत नव्हतं.
Mrs. Sen says, interesting, a dog on a bag in a shop. मजेदार आहे तुझी कहाणी म्हणे. अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. रितेश काय उत्तर देतोय की येस मॅम. इव्हन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. एवढंच नाही मॅडम, तो दुकानदार सुद्धा आश्चर्यचकित झाला. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड केम फ्रॉम. तो कुत्रा कुठून आला त्याला माहिती नव्हता. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. कसा गुरगुरत होता तो कुत्रा, भयंकर होता. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. सगळे प्रयत्न केले त्या कुत्र्याला त्या बॅगवरून उठवण्यासाठी, बट ऑल इन व्हेन. सगळे वाया गेले. तो कुत्रा काही उठतच नव्हता. कोणकोणते प्रयत्न केले त्यांनी? व्हिसलिंग अँड क्लॅपिंग. आम्ही शिटी वाजवली, आम्ही टाळ्या वाजवल्या. अँड शोईंग हिम द स्टिक बट ही कुडंट बज. बज म्हणजे हलणे. तो थोडासे हलला नाही. त्याला स्टिक दाखवली, व्हिसल वाजवली, क्लॅपिंग केल्या, तरी सुद्धा तो हलला नाही. अँड आय कुडंट लिव्ह विदाउट माय स्कूल बॅग. आणि शाळेचं दप्तर, स्कूल बॅग सोडून तर मी येऊच शकणार नव्हतो. मिसेस सेन त्याला विचारतायत. मिसेस सेन आस्क्ड हिम, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. तुझ्याकडे तर बॅग दिसते. रितेश म्हणतो, रितेश सेज, येस मॅम. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड लिव्हर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. शेवटी त्या दुकानदाराने मला बिस्किटं दिले म्हणे. मग मी काय केलं, त्या बिस्किटांचं आकर्षण त्या कुत्र्याला दाखवलं, दुसरीकडे ते बिस्किटे टाकले, अँड फायनली आय गॉट माय बॅग बॅक. मिसेस सेन सेज, ओके, सो लेट अस से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स. ठीक आहे मॅडम. मग ही सगळी घटना 15 मिनिटात झाली. रितेश सेज, बट देअर इज मोर मॅम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. एवढंच नाही झालं म्हणे, त्याची मॅडम म्हणाली ना त्याला. मिसेस सेन त्याला म्हणाल्या की मग 15 मिनिटात एवढं सगळं झालं, मग तरी सुद्धा तुला का उशीर झाला. नाव रितेश इज एनलार्जिंग हिज स्टोरी अगेन. त्याची स्टोरी तो आता पुन्हा वाढवतोय. तो काय म्हणतोय बघा आता पुढे. रितेश म्हणतोय, वी आर ऑन पेज नंबर 43. पेज बदललंय आपला आता. आपण आता पेज नंबर 43 वर आहोत. रितेश म्हणतोय, त्याची स्टोरी तो पुढे लावतोय आता. काय म्हणतोय तो, बट देअर इज मोर मॅम. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. तो कुत्रा माझ्या मागे मागे शाळेत यायला लागला. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. अत्यंत गरीबला असा तो कुत्रा दिसत होता, एकाकी छोटासा कुत्रा दिसत होता. स्मॉल हा शब्द त्याने वापरला. बघा इथे त्या कुत्र्याचं वर्णन करताना कोणकोणती विशेषणं, ॲडजेक्टिव्ज वापरलेली आहेत. इथे पुअर, लोनली आणि स्मॉल हे ॲडजेक्टिव्ज कोणाचं वर्णन करताय? डॉगचं वर्णन करताय. ठीक आहे. पण इथे हा स्मॉल शब्द कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतोय. काय कॉन्ट्रोवर्सी निर्माण करतोय? वरती त्याच्या बॅगवरती जो कुत्रा बसलेला होता त्याचं वर्णन करताना रितेशने कोणते शब्द वापरलेले होते? अ व्हेरी बिग, ह्यूज, हेअरी. ह्यूज, हेअरी आणि ब्राऊन कलर. मग इथे तो ह्यूज म्हणतोय आणि खाली तो स्मॉल म्हणतोय. ह्यूज म्हणजे व्हेरी बिग, खूप मोठा. मग आता ही त्याची चोरी जी आहे ती त्याच्या टीचरने पकडली आहे. मिसेस सेन काय म्हणतात त्याला आपण बघू. ओके, मिसेस सेन त्याला म्हणतायत की स्मॉल, डिड यू से स्मॉल. त्यांच्या लक्षात आलं की वरती त्याने व्हेरी ह्यूज म्हटलेलं होतं आणि आता तो म्हणतोय स्मॉल. मग त्याला विचारताय त्या की तुला स्मॉल म्हणायचं आहे का म्हणे. रितेश म्हणतोय की आय मीन यंग मॅम. यंग. आता रितेश पुन्हा स्टोरी बनवतोय. तो म्हणतोय की यंग, तो वयाने लहान आहे. आय मीन यंग मॅम. इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पपी. आकाराने खूप मोठा आहे पण मग तो खरं तर एक छोटासा पपी आहे, कुत्र्याचं पिल्लू आहे. अँड इट लुक्ड लॉस्ट. तो हरवलेला दिसत होता. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर. कदाचित तो त्याच्या आईला किंवा त्याच्या मालकाला शोधतोय. अँड आय थॉट इट वॉज आस्किंग फॉर माय हेल्प. आणि रितेशला काय वाटलं की तो कुत्रा त्या रितेशकडनं मदत मागतोय असं त्या रितेशला वाटलं. सो आय बिगॅन एन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर अँड पासर्स बाय बट नोबडी कुड टेल अँड कुडंट लीव इट बिहाइंड. मी सगळ्यांना विचारलं
मी शॉपकीपर्सला विचारलं आजूबाजूला, मी पासरबायला विचारलं, पण कोणीही त्या कुत्र्याची माहिती देत नव्हतं. मिसेस सेन काय म्हणते, अँड देन यू फाउंड द ओनर. हु वॉज इट? आणि नंतर तुला तो मालक कदाचित सापडला म्हणे. कोण होता तो? रितेश म्हणतोय, दॅट इज द फनी पार्ट मॅम. तो एक फनी पार्ट आहे, ती गंमतच झाली म्हणे. द पपी इट सेल्फ फाउंड द ओनर. त्या पप्पीने स्वतः त्याचा ओनर शोधला. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. बाउंडेड, उड्या मारत जाणे. त्या पप्पीला त्याचा मालक दिसला रस्त्याच्या पलीकडे आणि तो उड्या मारत मारत त्याच्यापर्यंत गेला. आय वॉज सो रिलीव्ड. मला बरं वाटलं. देन आय रिटर्न अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. म्हणून मग मी वळलो आणि शाळेकडे आलो. मिसेस सेन म्हणतात शेवटी त्याला, गुड बॉय, तू एक चांगला मुलगा आहेस. नाव दॅट आर युअर गुड डीड्स आर डन. चांगले कामं तुझे सगळे, सत्कृत्य सगळे करून झाले. देर इज समथिंग एल्स यू कॅन डू. तू दुसरं काहीतरी पण केलं पाहिजेस. देर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. वुड यू लाईक टू सेंड अन एंट्री. त्याला मिसेस सेन विचारतायत की एक स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन आहे, तुला त्यात भाग घ्यायचा आहे का? आता रितेशचं रिस्पॉन्स काय आहे त्याला बघा. हो मॅम, मी भाग घ्यायचा स्टोरी रायटिंगमध्ये. नाव आय वुडंट नो व्हॉट टू राईट. मला तर माहितीच नाही की काय लिहायचं असतं. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला स्टोरीज तयार करता येत नाहीत. आय एम नॉट गुड, असं रितेश सांगतोय. ओके, दिस इज अ फनी स्किट. यावरची जो वर्कशॉप आहे तो आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये बघू. तुम्ही एक काम करायचं आहे, होमवर्कसाठी म्हणून चिटचॅट ॲक्टिव्हिटी जी आहे ती चिटचॅट ॲक्टिव्हिटी तुम्ही होमवर्कसाठी म्हणून लिहायची आहे. ओके, आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये भेटूया.